मला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. बोला तयार. पहिलाच बॉल, बॅटची कडा, आउटर एज आणि तदनंतर पहिला चेंडूवरती सफलता मिळते. फलंदाज होते रोहित बाद. साई बाबा साई बाबा ओऱ्या गाऊ तू साई बाबा बघा पहिलाच बॉल जर बघितला गेला तर ऑप्शनच्या बाहेर होता आणि ज्या पद्धतीने चेंडूला टप्पा पडला ना, बाउन्स पाहायला मिळाला आणि सरप्राईज राहिले फलंदाज. आडवा पट्ट्याचा खेळण्याचा प्रयत्न होता आणि म्हणूनच की काय आउटर एज लागली आणि तदनंतरचं काम यष्टीरक्षकाच्या भूमिका खूप चांगल्या पद्धतीने आणि सुरुवातीच्या घडीला पॉवर प्ले मध्ये बघा पहिल्या चेंडूवरती झटका मिळाला. हा बेनिफिट असेल गोलंदाजाला. जिथे ओमसाई तीर्थ गोलंदाजी करताना गोलंदाजीवरती युगांतला पाहतोय गोलंदाजी करताना. बघा अशा प्रकारची गोलंदाजी एक्सपेक्ट करतोय कर्णधार आणि म्हटलं देखील होतं की गोलंदाजी चांगली आहे आमच्याकडे, पण विसरून चालणार नाही. युवा उमेलमान डी चॅलेंजर संघाकडे देखील बॅटिंग चांगल्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जर बघितलं गेलं तर 7 ते 8 फळीपर्यंत बॅटिंग चांगली करू शकतात. युगन तयार होत आहे. चेंडू क्रमांक 2 हा देखील चेंडू होता. इथे देखील बॅटची कडा घेतली आणि तदनंतर शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये थोडीशी फमलिंग पाहायला मिळेल. त्याच्या जोरावरती फेकीपर्यंत 2 धावा बनवल्या जातील. पहिला 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि पहिला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर 1 विकेट गमावताना धावा फळकावरती आहेत 2 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती असताना 3 खेळाडू आपण आउटफील्ड मध्ये पाहतोय. बोला तयार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी करतोय युगान सध्या, कारण की ज्या पद्धतीने युगानने टप्पे ठेवले, ज्या पद्धतीने लेंथ लाईन ठेवले, 22 स्वरूपामध्ये इथे धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचीय टोटल 3 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने चर्चा करत होतो की पॉवर प्लेचं षटक आहे, फील्ड सेटअप आपण पाहू शकाल. डीप मिड विकेट पाहायला मिळतोय. तदनंतर लॉंगॉनचा खेळाडू थोडासा वाईडिश आहे ऑर्थोडॉक्स को कॉर्नरला आणि तदनंतर तिसऱ्या खेळाडूचा जर चर्चा केली, यावेळेस ऑनसाइडला आहेत तिन्ही खेळाडू, कारण की एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आतमध्ये आणलाय. लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग अशा प्रकारचा फील्ड सेटअप पाहायला मिळेल. आतमध्ये आणलाय चेंडू, हलक्या गतीने स्वतःच्या फलुत्रमध्ये अडवेल. फेकी येईपर्यंत पंचांचा इशारा. यस, फलंदाज होतोय बाद. हा दुसरा झटका, हा दुसरा फलंदाज आता पहिल्या षटकामध्येच माघारी परतेल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज ये बाबा साई बाबा जुचंद्र आगरी मास्टरचे एक ऑलराऊंडर खेळाडू प्रफुल्ल भोईर हे मैदानामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. प्रफुल्ल भोईर, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही आमच्या स्टेजवरती येण्याची कृपा करावी. सन्मान आदरणीय प्रफुल्लजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे उमेलमान प्रीमियर लीग 2024 मध्ये आणि त्याचबरोबर जमलेला सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा साई ग्रुप आयोजित UPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक थोडंसं इंटरेस्टिंग पाहायला मिळतंय, ज्यामध्ये 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावताना धावा फळकावरती आहेत 3. आतमध्ये चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हलक्या गतीने ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला शॉट कव्हरला आणि तदनंतर एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली गेली 4 आकड्यावरती. रोहित परतले गेले, त्यांच्या पाठोपाठ साहिल देखील परतले गेले. म्हणजे टॉप ऑर्डरचे दोन्ही बॅटर्स जे सलामीसाठी आले होते, ओपनिंग पेअर्स दोन्ही मात्र परतले गेले आणि आता प्रशांत आणि भरतची जोडी मैदानामध्ये, जे क्रमांक 3 आणि क्रमांक 4 चे खेळाडू. आणि दोन्ही खेळाडू जर विचार केला तर 45+ आहेत, अनुभवी खेळाडू. पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक, जिथे क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळेल आणि तदनंतर एक सिंगल धाव पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर बघितले गेले तर षटक झाले कंप्लीट आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर
प्रथमतः बॅटिंग करतायत, टॉस पराभूत झाले, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं आणि बॅटिंग करताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या म्हणजेच 5. बिकट परिस्थिती आहे थोडीशी, कारण की 2 विकेट गमावले गेले. पहिल्याच बॉलवरती विकेट मैदानाच्या बाहेर परतला गेला आणि गोलंदाजाचा पाहतो ना आपण की पहिला 1 ते 2 चेंडूवरती जर गोलंदाजाला विकेट मिळालं तर येणारे पुढचे चेंडू तितक्याच ताकदीने असतात, पण पहिला 1 ते 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर थोडंसं दबावामध्ये देखील अनेकदा पाहिलं आपण क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं चित्र. आणि ते चित्र पाहायला मिळालं की चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज युगांच्या माध्यमातून आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावताना टीम युवा उमलमान डी चॅलेंजर संघाची आपण पाहतोय 5. प्रफुल्ल भोईर आणि आर्यन भोईर, तुम्हाला विनंती असेल की तुम्ही स्टेजवरती यायचं आहे. तसेच दीपू पाटेकर, तुम्ही सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. दीपू पाटेकर, बघा वेळेचं भान असेल, तुम्हाला टाइम लावला गेलाय, अन्यथा जर बघितलं गेलं तर बोला तयार. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, 1 धाव तर बनवली जाते. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि पहिला चेंडूवरती 2 धावा इथे बनवल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 7 या आकड्यावरती जाऊन जोडला गेला. ओमसाई तीर्थ आपला 12वा खेळाडू, आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवणं अनिवार्य. चला आपला 12th मान आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवा. षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती असताना गोलंदाज पवनला आपण पाहतोय जिथे पॉवर प्लेचा निर्बंध आता हटवला गेला. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप मधनं आला आणि तदनंतर फेकी करेपर्यंत धावा बनवल्या गेल्या ती म्हणजे 1 सिंगल धावा आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. उन्हाचा तडाखा वाढत चाललाय थोडासा. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय ना की थोडासा हवा जी आहे ती शांत झालेली असते, त्यामुळे मोठे फटके तितके बनत नाही, पण संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला दिसतील धावा बनताना, ज्या सकाळच्या सत्रात खूप चांगल्या पद्धतीने बनत होत्या. पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 सिंगल धाव इथे देखील बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल जाऊन पोहोचली गेली 9 या आकड्यावरती. बघा डबल सिंगलने आता धावसंख्या वाढवण्याचं काम केलं जातं. टेनिस क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटमध्ये मी म्हणेन की तुम्ही 12-13च्या सरासरी जरी धावा बनवला गेला तरी पण एक चांगला स्कोर तुम्ही उभा करू शकता. मिनिमम 5 षटकाची मॅच आहे, तुम्हाला 65-70चा विचार करावा लागेल आणि 65-70 जर धावा बनवायच्या तर सर्वात आधी तुम्हाला छोटे छोटे टार्गेट्स बनवावे लागतील. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, मिस टाइम स्ट्रोक आहे पण नो मॅन्स लँड मध्ये. दुसऱ्या धावेची कॉलिंग इथे दिली जाईल आणि दुसरी सक्सेसफुल धाव आपल्याला पाहायला मिळते. बघा ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की तुम्हाला एक चांगला स्कोर उभा करायचा असेल तर छोटे छोटे टार्गेट्स मैदानामध्ये बनवणं गरजेचं आहे. त्यामुळे आता जर धावा पळकावरती बघितलं तर 11 आहेत. इथून 25-30 धावा कशा बनतील, किती जलद पद्धतीने बनवू शकता. एकदा काय 30 धावा बनणार मग तुम्ही 45-50चा विचार करू शकता आणि जर अंतिम 1 ते 2 षटकामध्ये तुमच्याकडे बाकी असतील 1 ते 2 षटक आणि 50 धावा जर बनल्या असतील तर मी म्हणेन की तुम्ही मग 65-70चा देखील विचार करू शकता. पण त्याआधी सर्वात आधी तुम्हाला हे छोटे छोटे आव्हानं पार करणं गरजेचं. इथे या चेंडूवरती 2200 स्वरूपामध्ये एक धाव बनवली गेली. वेलकम वेलकम प्रफुल्ल भोईर, वेलकम प्रभाकर, वेलकम. बसा बसा. आर्यन भोईर, तुम्हाला विनंती असेल की तुम्ही स्टेजवरती यायचं. आर्यन भोईर, दीपू पाटेकर, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया स्टेजवरती येण्याची विनंती करावी. दीपू पाटेकर प्लीज. हवे चेंडू आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलाय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. आणि मनीष तुमच्या माहितीसाठी हे दोन्ही प्लेयर 45 वर्षे आहे. अकरा खेळाडूंची ताकद रे दाखवून देऊ आम्ही मैदानात रे.
निघून एकमेकांची साथ जिंकून UPL गाजवू रे नगरीच नाव देऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय आयामध्ये रणजीचा पुरे करू सपान विचार पक्का केलाय विचार पक्का केलाय कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय कल्पेश दादाचा संघ धीरे वेलकम दीपू पाटेकर. स्टेजवरती बसायचं आहे. 5 मिनिटं बसा, 5 मिनिटं. हॅलो चेक. चला पंचांचा इशारा आलाय की मॅजिकल ओव्हर आपल्याला आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. जी 50-50 ओव्हर जिला ओळखलं जातं आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सुनील. आता इंटरेस्टिंग असेल हे षटक. पहिलाच बॉल उडवलाय मिड विकेटला, जाईल सरळ निघून. मॅजिकल ओव्हर मध्ये पहिला चेंडूवरती आला 6 धावा. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय. मास्टर्सचे खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये. अनुभवी खेळाडू आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा अनुभव मैदानामध्ये दाखवतायत. षटकाराने धावा फळकावरती वाढतील. चेंडू क्रमांक 2. हा पहा चांगला बॉल आहे. मोठा फटक्याचा नंतरचा कमबॅक चांगला ठेवला गेला. लेंथ लाईन वरती थोडासा सुधार केला गेला गोलंदाजाने, कारण की आधीचा चेंडू ज्या पद्धतीने हाताळला होता, गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅट वरती आला. पण यावेळेस त्याने काय केलं गोलंदाजाने की थोडीशी लेंथ ऑप्शनच्या बाहेर ठेवली, चेंडूची गती देखील कमी केली. म्हणूनच की काय थोडासा स्ट्रगल करताना आपण पहिला फलंदाजाला आणि दुसरा डॉट बॉल आला. पहिला चेंडू फलंदाजाच्या पक्षात, दुसरा डॉट आला. धावा फळकावरती 24. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू बॅकहँडचा वापर करताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण इनफिल्ड मध्ये चेंडू लढवला जाईल आणि त्यानंतर विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल रनआउटच्या माध्यमातून. साई बाबा ये रमा साई बाबा ओऱ्या गाव कौतुक साई बाबा ओऱ्या गाव कौतुक ये रमा साई बाबा ये रमा साई बाबा ये रमा साई बाबा गाव कौतुके तू ये रमा साई बाबा चला तर नवीन बॅटर आपण क्रमांक 5 वरती प्रसादला पाहतोय. स्वतः कर्णधार आहेत आणि महत्वाचा खेळाडू आहे या संघातील. 50-50 ओव्हर्स मध्ये अशा प्रकारच्या खेळाडूंचा एक चांगला खेळ होणं एक्सपेक्ट करतोय प्रत्येक संघ, कारण की आपण पाहिलंय मागच्या पहिला मॅच पासून पाहत आलोय की 50-50 ओव्हर्स थोडासा टर्निंग पॉईंट राहिला प्रत्येक मॅच मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने पाहिलं की त्या 50-50 ओव्हर्स मध्ये 33 धावा आल्या होत्या, त्या 33 धावाच्या मदतीने एक हाय व्होल्टेजची मॅच आपण पाहिली आणि त्याच उत्तरार्धामध्ये समोरच्या संघाला धावा बनवून दिला नाही आणि त्याच्यामुळे की काय धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळाली होती. त्यामुळे थोडंसं चॅलेंजिंग आहे आणि एक नवीन फॉर्मॅट घेऊन आपण ही स्पर्धा पाहतोय. सो खेळाडूंना तो चॅलेंज जो आहे तो एक्सेप्ट करताना जर बघितलं गेलं तर कॅल्क्युलेशन थोडेसे चुकतात कुठेतरी. ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहिजे तशी होत नाही, कधी कधी बॅटिंग चांगली होत नाही. पण जसजशी स्पर्धा पुढे जाईल ना, जसं त्यांना ती युज टू होईल गोष्ट, मी म्हणेन की त्या या गोष्टीचा वापर करताना त्यांचे प्लॅनिंग देखील त्या पद्धतीने बनवले जातील. पहिलाच 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. इथे डॉट बॉल पाहायला मिळेल आणि रिधव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आता जर बघितली तर 25 आकड्यावरती 2 मध्ये 7 बनवायच्या आहेत. पहिल्या 3 मध्ये 7 बनवल्यात. पहिल्या चेंडूवरती 6 आल्या होत्या, पण त्यानंतर बघा गोलंदाजाचा एक चांगला कमबॅक जिथे सुनील गोलंदाजीवरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती प्रसादला पाहतोय, भरत आहे स्ट्रायकर एंड वरती. यावेळेस हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे रनआउटची संधी असू शकते आणि त्यानंतर पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. निर्धाव चेंडू आहे, कुठलाच प्रकारची धाव नाहीये. मग आता बॅटर भरतचा जर विचार केला तर
त्याने एक सिंगल घ्यायचा प्रयत्न केला होता आणि त्या सिंगलच्या मदतीने सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, तो अयशस्वी ठरला कारण की त्याला स्ट्रायकर एंड वरती प्रसाद आणायचं होतं. पण ही सिच्युएशन अशी होती की स्वतःवरती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन जर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला असता, कदाचित मोठा फटका येऊ शकला असता, अन्यथा डबल सिंगल देखील मिळाली असती. पण थोडीशी रिस्क पत्कारली गेली, ज्यामध्ये आता थोडंसं चित्र बदललं गेलंय कारण की 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 7 आहेत. एका चेंडूमध्ये तुम्हाला 14 बनवायचे आहेत, तर मग 7 धावा जोडाव्या लागतील. मग त्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आली तरच बनेल, अन्यथा जरी षटकार जोडला तरी पण 1 धावेची किंमत मैदानामध्ये भासेल. अपसमच्या बाहेरचा चेंडू हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय, कुठलाच प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल आला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती टोटल आपण पाहतोय 25 या आकड्यावरती आणि त्याच्यामधून -3 धावा देखील केल्या जातील. सो धावा फलकावरती असतील 25 - 3, टोटल धावा 22 फलकावरती. आम्ही UPL खेळणार हाव, आम्ही UPL खेळणार हाव, आम्ही UPL खेळणार हाव, आम्ही UPL खेळणार हाव. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. दरम्यान आदरणीय आर्यनजी भुईर साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे उमेलवान प्रीमियर लीग 2024. आदरणीय आर्यनजी भुईर साहेब यांचं इथे शुभागमन झालं, त्यांना विनंती करतोय आपण यायचं. यानंतर होणारी मॅच हवेत 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 खेळला, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक पोहोचतील पण त्याच्या अगदी डोक्यावर निघून जाईल चेंडू. दादाचा संघ धीरेन चॅलेंजर आलाय, कल्पेश दादाचा संघ धीरेन चॅलेंजर आलाय, कल्पेश दादाचा संघ धीरेन चॅलेंजर आलाय, कल्पेश दादा. यानंतर होणारी मॅच श्रीकृष्ण एंटरप्राइजेस श्रीकृष्ण एंटरप्राइजेसच्या विपक्षामध्ये एमफिट बीट्स. चला, या दोन संघाने रेडी राहायचं. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. श्रीकृष्ण एंटरप्राइजेसच्या विपक्षामध्ये एमफिट बीस्ट. आणि या स्पर्धेमध्ये फक्त एक असा संघ आहे ज्याने चॅलेंज 50-50 ओव्हर्स कंप्लीट केलं होतं, तो एमफिट बीट्स संघ. आपण येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये देखील त्यांना खेळताना पाहणार आहोत. पहिल्या मॅच मध्ये श्रीकृष्ण एंटरप्राइजेस संघ वॉन झालाय, दुसऱ्या मॅच मध्ये एमफिट बीस्ट संघ वॉन झालाय आणि तिसऱ्या मॅच मध्ये काशीबाई 11 या संघाला आपण जिंकताना पाहिलं. चौथी मॅच चालू आहे, पण पाचवी मॅचची थोडीशी चर्चा आपण करूया त्या चेंडू नंतर. अपसमच्या बाहेरचा चेंडू होता, शॉट थर्ड मॅन लढवला जाईल आणि तदनंतर दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुली कंप्लीट केली जातीये का? पंचांचा इशारा, फलंदाज बाद होईल, परतावं लागेल माघारी. ये रमा साई बाबा, ये रमा साई बाबा, थोड्या गाव कौतुक ये रमा साई बाबा, थोड्या गाव कौतुक ये रमा साई बाबा, ये रमा साई बाबा, ये रमा साई बाबा, थोड्या गाव कौतुक ये रमा साई बाबा. बघा, यानंतर जी आपण मॅच पाहणार आहोत श्रीकृष्ण एंटरप्राइजेस आणि एमफिट बीस्ट या संघाच्या माध्यमातून, आणि दोन्ही संघांचा विचार केला तर एक एक मॅच ते जिंकून आलेत. पहिल्या मॅच मध्ये श्रीकृष्ण एंटरप्राइजेस, दुसऱ्या मॅच मध्ये एमफिट बीस्ट. सो येणारी पुढची मॅच थोडीशी इंटरेस्टिंग किंवा मजेदार असेल, कारण की विनरच्या विपक्षामध्ये मॅच असेल. सो दोन्ही संघांचे कर्णधार आपण रेडी राहायचं. यानंतर आपण जसं पहिलं पूर्वार्ध कंप्लीट होईल आपण टॉस करणार आहोत आणि तदनंतर डिसिजन कोणाच्या पक्षामध्ये नाण्याचं येईल हे देखील बघणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा फलकावरती 29. अपसमच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, यावेळेस वाईड.
अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचली गेली 30 या आकडावरती. बघा जितक्या धावा हवात किंवा जितक्या धावा एक्सपेक्ट केल्या होत्या बॅटिंग करताना तितक्या अजून तरी पाहायला मिळाल्या नाहीये. पण बघा बॅटिंग वरती प्रसाद आहेत, आता त्याच्या समोर सचिन देखील जॉईन झालेत. एक चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजाने बनवली गेली. 20-25 धावा जरी इथून बनवला गेला तरी पण 50+ स्कोर जाऊ शकतो या कंडिशन्स मध्ये. वेलकम आर्यन भोईर. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करण्यासाठी पोहोचले गेले. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि दुसरी धाव कंप्लीट आहे. पंचगळ म्हणतायत की पोहोचले सक्सेसफुली क्रीज मध्ये आणि या 2 धावेच्या मदतीनं धावा फळकावरती वाढतील देखील. 32 आकडावरती. पहिल्या षटकामध्ये जर बघितला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 4, जिथे विकेट गमावले होते 2. एक रनआउटचा विकेट पाहिला होता आणि एक पहिल्या चेंडूवरती एज लागली होती आणि विकेट किपरने झेल पकडली होती. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या टोटल 12. तिसऱ्या षटकामध्ये जर बघितल्या तर धावा आल्या टोटल 7 आणि त्यामधल्या मायनस देखील केल्या आपण 3 धावा. सो 4च धावा आल्या तिसऱ्या षटकामध्ये. आणि आता चौथं षटक आपण मयूरचं पाहतोय, ज्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 10 धावा तर खर्च केला गेला. येणारा चेंडू क्रमांक 4 असेल. फुलटॉस आहे, फुलटॉस आणि फुलटोल निघून जाईल चेंडू सरळ मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आलाय. कल्पेश दादाचा संघ. फुलटॉस म्हणजे परभणी, फुलटॉस म्हणजे दिलेली संधी असते आणि त्या संधीचा स्वीकार करताना हा मोठा फटका पाहायला मिळाला. पण अनेकदा फुलटॉस वरती विकेट जाताना देखील आपण पाहिलं. म्हणून क्रिकेटमध्ये म्हणतात ना की जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत या गोष्टींची गरज असते. पण नशीब नावाच्या गोष्टीची देखील 1% लक फॅक्टरचा देखील खूप महत्व आहे या क्रिकेटमध्ये. गोलंदाज तयार होता, यावेळेस देखील लॉफ करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूच्या मॅरेट पर्यंत नाही जाऊ शकले. चेंडूला बॅटवरती संपर्क करणं गरजेचं होता. बॅटचा फ्लो तर चांगला होता, स्विंग चांगला होता, पण कनेक्शन नाही मिळू शकला. म्हणूनच डॉट बॉल पाहायला मिळतो आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 38. अजून एक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, हा देखील फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला होता पण बॅट वरती पुन्हा एकदा नाही घेऊ शकले. अपील देखील तिथे पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय, बॅटची कडा लागली आणि एक धाव तिथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव बनवली आहे. आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर जाऊन पोहोचली गेली 39 आकडावरती, जिथे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना नाणेफेकीचं कौल हरलेत. पण ज्यावेळेस बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं गेलं, बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती बनवल्या गेल्या टोटल 39. चला परफेक्ट 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट केलेत. जर 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटक कंप्लीट नाही केलं तर इंटरनॅशनल रूल्स नुसार आपण पाहतोय की एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला इनफिल्ड मध्ये आणावा लागेल. आणि मग जी पॉइंट लाईन वरती जे तुम्हाला गॅप्स दिसतात ना ते आणखी जास्त दिसतील. सो त्यासाठी हे 20 मिनिटं देखील फार महत्वाचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. सुनीलला पाहतो गोलंदाजीवरती, षटक क्रमांक 5. पहिलाच बॉल ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले, सरळ हातामध्ये चेंडू आणि विकेट जाऊन होताना पाहायला मिळेल. फलंदाज होते बाद.
के तू ये रवा साई बाबा पूरा गाव लूट के तू ये रवा साई बाबा. युवा उमेलमान धीरेन चॅलेंजर्स असा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय आणि बॅटिंग करताना आता विकेट गमावले गेले टोटल 5 आणि 5 विकेट गमावताना धावा बनवलात 39. थोडा कमी धावा पाहायला मिळतात. पहिली मॅच आपण पाहिली होती 29 धावांची 30 धावांचा आव्हान दिलेला. दुसऱ्या मॅच मध्ये धावा बनल्या. दुसऱ्या मॅच मध्ये धावा फळकावरती आपण 85 पाहिलेल्या. तिसऱ्या मॅच मध्ये धावा पाहिल्या 52 आणि चौथी मॅच आता आपण पाहतोय आणखी एक विकेट मिळेल. हा झटका क्रमांक लगातारचा दुसरा आणि टोटलचा 6वा. फलंदाज बाद होईल. अजून एक विकेट. ये रवा साई बाबा पूरा गाव विकेट गमावले गेलेत आणि विकेट मिळाले म्हणून या धावा फळकावरती कमी पाहायला मिळतात. बघा ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करता मग पहिला पूर्वार्ध असू द्या या उत्तरार्ध असू द्या सर्वात महत्वाचा घटक आहे तुम्ही पार्टनरशिप किती चांगल्या पद्धतीने बनवू शकता. कारण की पार्टनरशिप जर झाली तरच धावा येऊ शकतात. आणि 5 षटकांची मॅच ज्यामध्ये मी म्हणेन की एखादी पार्टनरशिप जिच्यामध्ये 30-35 तुम्ही धावा बनवाल आणि येणाऱ्या फलंदाज आक्रमकतेने बॅटिंग करेल मिडल ऑर्डर्स मध्ये त्यामुळे तुम्ही धावा बनवू शकता. पण अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. पण विकेट गमावले तर मग गोलंदाज तिथे हवी ठरू शकतात आणि ते दुसरं पाहायला मिळालं. हा पहा अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण डॉट बॉल पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहेत 39 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. सुनील चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू क्रमांक 4 पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगचे दोन्ही क्षेत्ररक्षक डीप मधनं पोहोचतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत धाव फळकावरती बनवली जाईल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती जोडला गेला त्या टोटल 40 आकड्यावरती. चला यानंतर होणारी मॅच श्रीकृष्णा एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विपक्षामध्ये एमफिट बीस्ट. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी रवाना व्हायचं. एक रंगतदार मॅच आपण पाहणार आहोत. 40 धावा फळकावरती जोडलात. शेवटचे अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल फुल लेन्सचा होता. ऑप्शनच्या बाहेर राहिला आणि तदनंतर हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहते 40 आकड्यावरती. ओळखावं लागेल गोलंदाजांना. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. बोलत या लफ करण्याचा प्रयत्न केला. एक तर धाव बनवली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. दुसरी देखील बनवली. आता तिसरी धाव इथून बनवली जाईल का. 2च धावा आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या 42-42. 43 धावांचा वन असेल. त्याआधी जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे करणार आहोत नाणेफेकी आणि तदनंतर या मॅचच्या उत्तरार्धामध्ये देखील एक लो स्कोरची मॅच पाहायला मिळते. पण विसरून चालणार नाही हे क्रिकेटचा विश्व आणि या क्रिकेटच्या विश्वामध्ये सर्वात डिफिकल्ट होणारा मॅच आहेत त्या लो स्कोरच्या आहेत. कारण की लो स्कोर एक अशा मॅच आहेत ना की ज्या चक्रव्यूहमधून निघणं कधी कधी थोडंसं कठीण देखील होतं. सो बघूयात उत्तरार्धामध्ये काय होणार आहे. येणारी वेळ उत्तर देईल पण वेळ कोणाच्या बाजूने झुकेल. एका बाजूने युवा उमेलमान डी चॅलेंजर तर दुसऱ्या बाजूने ओमसाई तीर्थ. त्याआधी जाऊयात आमच्या टॉस बॉक्स मध्ये जिथे आमच्या समेत जोडले गेलेत जयप्रकाश पाटील सर. धन्यवाद. याच्यानंतरचा सामना होईल तो श्रीकृष्ण एंटरप्राइजेस वर्सेस एमफिट बिश. तर मी ऍडव्होकेट भरतदादा कृष्ण पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचे. प्रफुल्ल भोईर यांना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. या प्रभाकर. 5 षटकांचा सामना आहे पाहुण्यांच्या माहितीसाठी. एमफिट बिस्ट आणि श्रीकृष्ण एंटरप्राइजेस.
प्रफुल्ल भोयर यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते. बघूया UPL एमफिट बिस्ट नाणेफेक जिंकले तरी मी मान्यवर विनंती करतोय की तुम्ही स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. समीर पाटील एमफिट बिस्टचे कप्तान, तुम्ही नाणेफेक जिंकले तर तुमचा डिसिजन काय असेल? आम्ही बॉलिंग घेऊ. प्रथम गोलंदाजी करताना तुम्ही समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कमीत कमी धावाचा प्रयत्न करू रोखण्यासाठी. कसं वाटतंय तुम्हाला इकडे खेळताना? UPL चौथं पर्व आहे. चौथं पर्व खेळताना तुम्हाला काय वाटतंय? आम्ही रोजची सराव करतो इकडे. आम्हाला माहित आहे कसं खेळायचं, काय खेळायचं ते. त्यानुसार आम्ही बॅटिंग बॉलिंग सर्व नीट करतो. तुम्हाला वाटतंय की UPL दरवर्षी व्हावं? आता हे चौथं पर्व आहे. आम्ही जे सुरुवात केली होती 2021 मध्ये, तर बोलता बोलता हे चौथं पर्व सुद्धा चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. तर तुम्हाला काय वाटतं की UPLच्या स्पर्धा ह्या दरवर्षी व्हाव्या त्या मैदानावरती? हा, दरवर्षी झाले पाहिजे, कारण आमच्यासारखे यंग प्लेअरला चान्स मिळतो खेळायला आणि ते पुढे पण जाऊ शकतात म्हणून. धन्यवाद समीर पाटील. आता मी अमित पाटील यांच्याकडे येतोय. अमित पाटील, तुम्ही नाणेफेक हरलेले आहेत. श्रीकृष्ण एंटरप्राइजचे कप्तान अमित पाटील. अमित पाटील, जर तुम्ही नाणेफेक जिंकलीच तर तुमचं डिसिजन काय असतं? मी क्षेत्ररक्षण घेतलं असतं, पण आता आमच्या विरुद्ध बॅटिंग करायला लागेल आम्हाला. तर तुम्ही प्रथम फलंदाजी करताना समोरच्या संघासमोर किती धावाचं आव्हान ठेवू शकाल? कारण आता तुम्ही हवेचा जोर बघितला तर मिड विकेटच्या दिशेने जोरात हवा आहे. 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला काय वाटतं ही स्पर्धेबद्दल? आम्ही भरवतोय, साई ग्रुप दरवर्षी स्पर्धा भरवत आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आम्ही दरवर्षी स्पर्धा भरवाव्या का काय? म्हणजे कसं काय तुमचं वैयक्तिक मत काय या स्पर्धेविषयी? नक्कीच दरवर्षी भरवलं पाहिजे आणि छोट्या मुलांना प्लॅटफॉर्म मिळण्याचा प्रयत्न तुम्ही करतात. धन्यवाद साई ग्रुप. धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. साई ग्रुप आयोजित आपण UPL अर्थात उमेलमान प्रीमियर लीग 2024 हे क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन अनुभवत आहोत. आणि चालू असलेली एक रंगतदार मॅच, ज्यामध्ये 42 धावा बनवलात आणि 43 धावांचं आव्हान हे मैदानामध्ये दिलं गेलंय. आणि हे 43 धावांचं आव्हान पार पाडताना आता 2 बॅटर्स मैदानामध्ये पाहत आहेत. बघा, ज्या पद्धतीने आपण चर्चा केली होती की लो स्कोरची मॅच थोडीशी इंटरेस्टिंग होते, पण त्यासाठी सुरुवातीच्या घटकामध्ये तुम्हाला विकेट मिळणं गरजेचं आहे. थोडासा फलंदाजांवरती दबाव टाकणं गरजेचं आहे. सो आता गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे 2 पैलू जे आहेत ते थोडेसे महत्वाचे ठरतील बॉलिंग साईडने. आणि बॅटिंग साईडने एक चांगला स्टार्ट महत्वाचा. सुरुवातीला धावा जरी मिळाल्या नाही तरी पण विकेट वाचवणं गरजेचं आहे, कारण की विकेट जर मिळाले समोरच्या संघाला तर मी म्हणेन की मॅच देखील क्लोज होऊ शकते. अनेकदा पाहिलंय बॉल टू बॉल फाईट या क्रिकेट विश्वातला सर्वात टफ चॅलेंज असतं, आणि ते टफ चॅलेंज आता आपण मैदानामध्ये पाहतोय, जिथे 2 संघ, एका बाजूने युवा उमेलमान डी चॅलेंजर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये ओम साई तीर्थ. युवा उमेलमान धीरेन चॅलेंजर्स या संघाला आपण मैदानामध्ये पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. पॉवर प्ले सुरुवात केलं जाईल. टार्गेट आहे 43-43. गोलंदाजीवरती गोलंदाज सर्वेश आणि मयूर आणि धीरजची जोडी मैदानात. पहिला बॉल. पंचांचा इशारा येतोय वाईडच्या स्वरूपामध्ये. अगदी क्लोज होता बॅटर पासून. एक क्षण वाटलं होतं की स्पर्श झालाय की काय फलंदाजाला, पण पंच तीक्ष्ण आहेत, पंचांकडे अनुभव आहे आणि म्हटलं पंचांनी की हा वाईडच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावर. स्लोव चेंडू, गती परिवर्तन, पुढे टाकला आणि मग फसवला. डॉट बॉल आला. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता, जसा पडला तसा चेंडू मधली गती आणखी कमी झाली, ओळखता नाही आलं आणि त्याचमुळे डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आउटफील्ड मध्ये आपण 3 खेळाडू पाहतोय. मिड विकेट आहे, तदनंतर ऑर्थोडॉक्स कॉर्नर पाहायला मिळेल आणि एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पाहायला मिळतोय. अशा प्रकारचा फील्ड सेटअप. येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यावरती आणखी एक सिंगल धाव पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडली जाईल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती वाईडच्या स्वरूपात धाव आली, तदनंतर डॉट आणि तदनंतर एक सिंगल, म्हणजे अर्थात 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा फळकावरती आपण पाहतोय 2 या आकड्यावरती. 43 धावांचं आव्हान आहे.
20 मिनिटांमध्ये बघा तुम्हाला 4 षटकं हे कंप्लीट करावे लागतील. पुढे टाकण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा अगदी क्रॉस बॅटेडने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू. आता स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तर अगदी सोप्या पद्धतीने बनवल्या गेल्या. ह्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतील जाऊन पोहोचल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होताना 4 या आकड्यावरती. बोला तयार. फ्लॅटेड चेंडू आहे, फुल टॉस आहे आणि फुल टोल निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा पाहतोय एक U6. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु ये रमा साई बाबा, ये रमा साई बाबा, तेरा गाऊं गाऊं थँक्यू. बघा या मॅच नंतर सर्वांना 50 मिनिट्स 15 मिनिटांचा एक ब्रेक असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण रंगतदार क्रिकेटला सुरुवात करणार आहोत. मोठा फटका आला आणि त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. धीरजसाठी पारितोषिक येतं त्यांच्याच वडिलांकडनं आदरणीय बळीरामजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज हे धीरजसाठी आमच्यापर्यंत पोहोचला गेला. बघा पिता पुत्राची जोडी आणि ज्या पद्धतीने मगाशी सरांनी देखील उल्लेख केला होता की पहिला गुरु जो आपला असतो ना ते आपले आई वडील असतात आणि त्याच गुरूंच्या माध्यमातून आता पुत्रासाठी अर्थात शिष्यासाठी पारितोषिक लागले गेले. एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणतात ना की जीवनामध्ये अशा गोष्टी करा ना की सर्वप्रथम आपल्या घरच्यांना अभिमान वाटला पाहिजे आणि तेच गोष्ट धीरज मैदानामध्ये करतोय. मोठा फटका आला तदनंतर लगातारचे धीरजच्या विपक्षात 2 डॉट बॉल पाहिलेत आणि षटक देखील समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय विदाऊट लॉस बनवल्या गेल्यात 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना आता 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत तुम्हाला 33. आमचे गावान आमचे गावान या स्पर्धेसाठी विशेष मुलाचं सहकार्य आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं त्यांचं देखील आभार मानणं फार महत्वाची गोष्ट. आदरणीय विवेकजी कृष्णा पाटील साहेब यांचं देखील खूप सारं धन्यवाद. तदनंतर आदरणीय नरेश कृष्णाजी पाटील साहेब यांचं देखील खूप सारं धन्यवाद. तदनंतर ॲडव्होकेट भरतजी कृष्णा पाटील साहेब जे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचं देखील खूप सारं धन्यवाद. तदनंतर सौभाग्यवती अर्चना भरत पाटील मॅडम यांचं देखील खूप सारं धन्यवाद. तदनंतर ड्रीम अरेना समीर अहेड आणि रेमंड डिसुजा यांचं देखील खूप सारे धन्यवाद. तदनंतर किनी लाईफ स्पेस डेव्हलपर्स यांचं देखील खूप सारे धन्यवाद. तदनंतर मनोहरजी किनी साहेब आणि युवराजजी किनी साहेब आणि हेमेंद्र किनी साहेब यांचं देखील खूप सारे धन्यवाद. तदनंतर आदरणीय राहुल कृष्णचंद्र जयस्वाल यांचं देखील खूप सारे धन्यवाद. जातो मॅच कडे. प्रशांत आहेत गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल वाईडच्या स्वरूपामध्ये आणि अशा प्रकारची सुरुवात आय थिंक सो सर्वेशने देखील केली होती. तिथे देखील पहिल्या बॉलवरती वाईडच्या स्वरूपामध्ये धाव आलेली आणि धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. बघा प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर मैदानाच्या बाहेर झेल पकडली गेली तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय नरेशजी कृष्णा पाटील साहेबांच्या माध्यमातून आलेत. हा पारितोषिक आणि खेळाडूंसाठी नसेल फक्त प्रेक्षक असाव्या त्यांच्यासाठी. अर्ध्यावरचं काम केलं होतं गोलंदाजाने. आणखी एक विकेट मिळाला असता कदाचित आणि दबाव देखील येऊ शकलं असं. पण संदेश पाटील आणि विलास घरात तुमचं खूप खूप स्वागत साई साई ग्रुप तर्फे. आज सकाळी जो तुम्ही कांदा पोहे नाश्ता न्याहारी केली ते सर्व न्याहारी बनवण्यासाठी आम्हाला विलास घरात आणि संदेश पाटील यांनी मोलाची मदत केली. त्यांचे साई साई ग्रुप तर्फे खूप खूप आभार. 27 धावा फळकावरती आपण पाहिला
बघा धावा आल्या होत्या गोलंदाज प्रशांतच्या विपक्षामध्ये, पण तदनंतर प्रशांतने कमबॅक देखील केलं होतं. म्हणून म्हटलं होतं ना मॅच चालू होण्याच्या आधीच तुम्हाला, की आता तुम्हाला 43 धावा जर डिफेंड करायच्या आहेत तर सर्वात महत्वाचं काम काय, तर तुमची गोलंदाजी चांगली झाली पाहिजे. जी सुरुवात झाली होती चांगली गोलंदाजी व्हायला, आणि त्यानंतर तुमच्या गोलंदाजांना सपोर्ट केलं पाहिजे तुमच्या क्षेत्ररक्षकांनी, जे पाहायला मिळालं नाही. जी चुकी घडली आणि त्या चुकीचा फायदा समोरच्या संघाला होईल, कारण की अनेकदा पाहिलं एखाद्या फलंदाजाला जीवनदान देणं या क्रिकेटमधलं सर्वात चुकीची गोष्ट. कारण की ज्यावेळेस भारतीय दळ श्रीलंकेमध्ये खेळण्यासाठी गेला होता, रोहित शर्माला आपण पाहिलं अगदी 50च्या आतमध्ये खेळत होता, जेल सोडली. तदनंतर इंडिव्हिज्युअल या क्रिकेटच्या विश्वातला सर्वात हाय स्कोर 264 धावा बनवल्या गेल्या. आणि तदनंतर चर्चा झाली होती की श्रीलंकेमध्ये की कॅच का सोडली गेली. कदाचित इथे सुनील मॅच फिनिश करतोय तर आता चर्चा होईल की मग ती कॅच का सोडली गेली आहे. म्हणून क्रिकेटमध्ये म्हणतात ना की एक एक चुकी ही फार महत्वाची असते, ती सांभाळून करावी लागेल. पण चुकी करणं खऱ्या अर्थाने चुकी नसते, तिला जर तुम्ही वारंवार दर्शवत असेल तर मग ती चुकी आहे. सुधार करावा लागेल. अजून देखील मॅच आहे, अजून देखील इथून मॅच बनवू शकते. प्रसाद आहेत गोलंदाजीवरती. 50-50. पहिलाच बॉल हवेमध्ये होता, पण नो मॅन्स लँड मध्ये देखील आहे, जिथे एक धाव बनवली गेली आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली जाते आणि फेकी करेपर्यंत 2 धावा बनवल्या जातील. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढल्यात, जाऊन पोहोचल्या गेल्या 29 आकड्यावरती. बघा मॅजिकल ओव्हर आपण पाहतोय 50-50 ओव्हर मध्ये. इथे गोलंदाजांना एक प्लस पॉईंट किंवा क्षेत्ररक्षण करणारे एक प्लस पॉईंट होईल. तुम्ही 14च्या आतमध्ये धावा ठेवला तर समोरच्या संघाच्या धावा मायनस होतील. सो जो रिक्वायर्ड रन रेट आता जो चांगला वाटतं ना तो वाढेल जर धावा मायनस मध्ये झाला तर. हा बेनिफिट होईल, कारण की मागच्या षटकातील मग धावा तिथे तुम्ही कव्हर करू शकता. आणखी एक चांगला बॉल होता फुल लेनचा. शॉट मिड ऑनला चेंडू आहे, एकच धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या फळकावरती जोडली गेली 30 आकड्यावरती. 13 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. जवळ आलं इक्वेशन आता हळूहळू का होईना. धन्यवाद मनीष. आमच्यामध्ये उपस्थित संदेश पाटील यांचा आम्ही छोटासा सत्कार सन्मान करतोय. ॲडव्होकेट भरत कृष्ण पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी संदेश पाटील आणि विलास घरत यांचा सन्मान करायचा आहे. पंचांचा इशारा, वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळते. जाऊन पोहोचली गेली 31 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथा. संदेश पाटील आम्हाला नेहमीच काही ना काही आमच्या UPL साठी सहकार्य करत असतात. दरवर्षी ते आवर्जून या मैदानामध्ये उपस्थित असतात. तसेच विलास घरत यांचा सुद्धा ॲडव्होकेट भरतदादा पाटील हे सुद्धा सन्मान करतील. धन्यवाद. आमच्यामध्ये उपस्थित ॲडव्होकेट भरत कृष्ण पाटील यांचा सुद्धा आम्ही सन्मान स्वागत करतोय साई ग्रुप तर्फे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. भरत पाटील, ॲडव्होकेट भरत कृष्ण पाटील यांच्या विषयी बोलायचं झालं तर ते कुठलंही काम असो, रात्री फोन करा किंवा दिवसा, नेहमी ते आवर्जून त्या कुठलाही काम त्यांच्या हातामध्ये सोपवा. ते निश्चितच धावून ते आपल्या मदतीचा हात त्यांचा नेहमीच पुढे करत असतात. ते आमचे ॲडव्होकेट भरत कृष्ण पाटील यांचा आम्ही छोटासा सन्मान करतोय साई ग्रुप तर्फे. धन्यवाद. या मनीष पाटील. धन्यवाद. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 3 चेंडू धावा बनवलात, 4 आणि आता 3 मध्ये बनवायच्या 10 धावा, अन्यथा मायनस मध्ये स्कोर होताना आपल्याला पाहायला मिळेल. पण टोटल धावा एका चांगल्या पोझिशन वरती आहेत. 31 धावा फळकावरती पाहायला मिळतात. ओहो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला पण डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना देखील पाहायला मिळते, जी 31 आकड्यावरती आहे. 12 धावांची अजून देखील गरज असेल येणाऱ्या चेंडूंमध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज तयार. आणखी एक चांगला बॉल. इथे देखील डॉट बॉलची समाप्ती पाहतोय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 31. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये एक असा संघ राहिलाय की ज्याने हे 50-50 चॅलेंज कंप्लीट केलंय. तो संघ एमफिट बीट्स आपल्याला पाहिलाय. बाकीच्या कुठल्याच संघाने अजूनपर्यंत चॅलेंज कंप्लीट केलेलं नाहीये.
शेवटचा अंतिम चेंडू हवेत हवेत, झेल घेणं गरजेचं, टिपली जाईल झेल, मिळेल विकेट आणि मॅच मध्ये देखील आला ट्विस्ट. आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलंय. आई धन्यवाद साई, पद्मावतीचं धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. साई साई ग्रुप आयोजित वुमेनमॅन प्रीमियर लीग वर्ष चौथे या 2 दिवसामध्ये आम्ही लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे. तरी गावातील सर्व महिला ज्या मैदानामध्ये अजूनपर्यंत उपस्थित झालेल्या नाहीत व ज्या डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हे सामने घर बसल्या बघतात, त्यांना नम्र विनंती असेल की त्यांनी आपलं कुपन साई साईच्या मॅच चालू आहे त्या वुमेनमॅन क्रीडा संकुलमध्ये येऊन साई साईच्या सभासदाकडून घेऊन जायचं आहे आणि ते लकी कुपन उद्या लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि पहिलं प्राइज असेल ते पैठणी, उत्कृष्टाची पैठणी आहे पहिलं प्राइज महिलांसाठी. आणि यावर्षी विशेष आकर्षक बक्षीस आम्ही जेंट्ससाठी सुद्धा ठेवलं आहे, पुरुषांसाठी सुद्धा लकी ड्रॉचं आयोजन केलं आहे, ते सुद्धा 50+. तर 50+चे जे पुरुष मैदानामध्ये उपस्थित असतील आज किंवा उद्या, त्यांनी साई साई ग्रुपच्या सभासदाकडून आपलं लकी ड्रॉचं कुपन घेऊन जायचं आहे आणि उद्या लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये टाकायचं आहे. नक्कीच एक चांगली कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळाली की महिलांसाठी मागच्या 3 वर्षांपासून पाहिलं आणि 4थ्या वर्षात देखील पाहतोय आपण की लकी ड्रॉ, आणि यावर्षी महिलांच्या समवेत पुरुषांसाठी देखील ठेवले, पण 50+ असले पाहिजेत. या मनीष, तुमच्या माहितीसाठी मागील 3 वर्ष आम्ही महिलांसाठी कुपनची व्यवस्था केली होती. तर गेल्या वर्षी जेंट्सनी जो सांगितलं पुरुषांनी की आमच्यासाठी सुद्धा काहीतरी अलग करा, तर आम्ही यावर्षी सुद्धा जेंट्ससाठी आम्ही ठेवलेला आहे लकी ड्रॉ. नक्कीच एक चांगली कन्सेप्ट आहे. आणि महिलांसाठी ज्या पद्धतीने बघा या स्पर्धेमध्ये महिला सहभागी अशा प्रकारे होतील ज्या लकी ड्रॉच्या माध्यमातून, त्यामुळे थोडंसं गावामध्ये चांगलं वातावरण निर्माण होतं. आणि सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं होतं ना की प्रीमियर लीग म्हणजे गावचा महोत्सव असो किंवा गावचा उत्सव असो, तो एकजुटीचा असतो आणि एकत्र येण्याचा असतो, आणि हे कामानिमित्ताने सगळे एकत्र आलेत, त्याबद्दल खऱ्या अर्थाने साई साई ग्रुपचं खूप धन्यवाद. या नक्कीच उमेलमान प्रीमियर लीग बोलली तर आमची उमेलमान गावची जत्रा असं आम्ही त्यांना आधीच घोषित केलेलं आहे. नक्कीच जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. लॉफ करण्याचा प्रयत्न हवेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी डोक्यावरनं. मॅच कदाचित फिनिश देखील होते की काय, 2 धाब्यांची गरज अजून आहे. 10 चेंडू आणि 2 धाबा बनवायच्या. वडो नॉक, धीरजची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते मैदानामध्ये. दोन लगातार 6 आलेत आणि जर तिसरा आला तर ऍडव्होकेट भरत कृष्णाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे, हे विसरून चालणार नाही. जबरदस्त बॅटिंग धीरजच्या माध्यमातून. सलामीसाठी आले होते, एका बाजूने विकेट पडले पण दुसऱ्या बाजूने मॅच मध्ये तक धरून बसलेत. ओहो, पुन्हा एकदा उडवलंय. मिस टाइम स्ट्रोक आहे आणि ते कदाचित परतावं लागेल की का नाही. धाव देखील बनवली देखील नाहीये, कारण की पाहत राहिले चेंडू पर्यंत. कदाचित धाव घेणं गरजेचं होतं, कारण की रन रेट आहे आणि या स्पर्धेमध्ये रन रेट इम्पॅक्ट करेल. जेव्हा तुम्ही अंतिम चरणामध्ये असाल ना त्यावेळेस मॅटर करेल. मग तुम्हाला कॅल्क्युलेशन ज्यावेळेस समोर येतील त्यावेळेस कदाचित क्वालिफाय होणं कठीण देखील होऊ शकतं. सो जितकी लवकर मॅच फिनिश कराल बेनिफिट तेवढं तुमचं. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला आणि यावेळेस एक सिंगल धाव बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 42 धावा फळकावरती समांतर झाल्यात. विजयासाठी एका धावेची गरज आहे. जशी मॅच कंप्लीट होईल आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत, जिथे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये देत आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि तदनंतर 50 मिनिट्सचा एक ब्रेक असेल सर्वांसाठी आणि तदनंतर पुन्हा एकदा एक इंटरेस्टिंग मॅच घेऊन पुन्हा मैदानात येणार आहोत. लॉफ केलाय हवेत, बॉल निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता मॅच होते. वन टीम ओमसाई तीर्थ मॅचला जिंकताना पाहायला मिळत आहेत. जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, जिथे देत आहोत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि या मॅचचा हिरो. 2 नॉमिनेशन आहेत आणि आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. त्यांनी 2 ओव्हर 10 रन
चला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. बघा लो स्कोरची मॅच होती आणि